राम राम मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये आले आहे, जी सगळ्यात मोठी यात्रा भरली जाते। माझा व्हिडिओ यायला खूप उशीर झाला आणि माझा खूप दिवसापासून व्हिडिओ येत नव्हता, त्याच्यासाठी सॉरी। पण माझा हा व्हिडिओ जे लोक न्यू बघत आहे, ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी प्लीज लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना आणि लाईक करा। तर चला मी तुम्हाला यात्रा दाखवते। तर यात्रेमध्ये ना तेच रिपीट असतं, म्हणून मी तुमच्यासाठी एका शॉटमध्ये एक शॉप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यात्रेमध्ये खूप महाग होतं, म्हणजे 50, 100, 150 अशी सुरुवात होती। फक्त दोनच दुकानं असे होते की ज्या ठिकाणी एक 10ला होतं आणि एक 30ला होतं, तेही मी तुम्हाला दाखवले। आता तुम्ही ही नेलपेंटची बॉटल माझ्या हातात बघताय, तर ही सिंगल पीस 50 रुपयाला होती। आणि ह्या ज्या पिशव्या होत्या यांची सुरुवात ही 100पासून होती। ही मला खूप आवडली आणि मी त्या विचारली, तर ते फक्त ह्या शॉपमध्ये 100ला होती। याच्याहून पुढे जे शॉपमध्ये गेले ते मला डायरेक्ट 150पासून स्टार्टिंग। आणि यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचं मोलभाव हे होत नसतं, तसं मी प्रयत्न केले माझे स्किल दाखवण्याचे, पण ते काही शक्य झालेले नाही। म्हणून ज्या किमतीत होत्या त्या किमतीत मला घ्याव्या लागल्या। आणि येथे सगळी शॉपिंग फक्त पिऊची झाली। मी 2-3च वस्तू माझ्यासाठी घेतल्या असतील फक्त। तुम्ही बघू शकता की तुम्हाला घरी बसल्या बसल्या सारंगखेड्याच्या यात्रेचं दृश्य बघायला भेटतं आहे। त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी परत एकदा तुम्हाला सांगते, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर प्रकारे बँगल्स होते आणि ऑक्सिडाइज, सिल्वर, डायमंड प्रत्येक प्रकारच्या येथे बँगल्स होते। पण गाईज प्राईज इज सो हाय आणि प्राईज विचारल्यानंतर आपण असं होऊन जातो आणि आपल्याला असं वाटतं की यात्रेपेक्षा आपण जिथून शॉपिंग करतो तिथूनच केलेली परवडेल असं मला वाटतं। आणि तुम्ही बघू शकता हा बँगल्सचा पेअर मला आवडला होता, पण माझ्या मापानुसार तिथे नव्हतं। माझा हात हा खूप छोटा आहे आणि बँगल्स त्या मोठ्या दिसत होत्या, म्हणून मी त्या घेऊ शकलो नाही। आणि पिऊला फक्त असं होतं की केव्हा मला मम्मी नेल पेंट घेऊन देईल, म्हणून ती इतकी पुढे पळत होती आईला घेऊन की मला नेल पेंटच घेऊन द्या असं। आणि इथे खेळणे पण होते, खूप छान होते, पण ते महाग आणि कॉस्टली असेच होते। मला असं वाटत होतं की मुंबई पुण्याच्या या मार्केटमध्ये तर नाही फिरत आहे एवढं कॉस्टली, शाद्यामध्ये पण एवढं कॉस्टली भेटत नाही। जे शादा बदनाम आहे ॲक्च्युली की इथं कॉस्टली भेटतात, पण तसं काही नाही आहे, यात्रा जास्त कॉस्टली। फक्त हे जे दुकान आहे ना गाईस, हे दुकानच फक्त 10-10 रुपयाला होतं। कोणतीही वस्तू घ्या 10-10 रुपयाला, फक्त ते एकच शॉप होतं। आणि बाकी सगळ्या शॉपमध्ये महाग होत्या, म्हणजे वस्तू उचलल्यानंतर आपण असं वाटायचं काय म्हणून वस्तू हातात घेतली असेल। आणि ह्या वेळेसची जितकेही म्हणजे महाराष्ट्रात यात्रा होते, पण एकालाही मराठी बोलता येत नव्हतं आणि सगळे ॲरोगंट्समध्येच होते, म्हणजे व्यवस्थित बोलणं काही माहितीच नाही त्यांना, सगळे ॲरोगंटमध्येच। आणि आम्ही गेलो अशा आहे की त्यांच्या बोलणीचा टाईम होता, म्हणून मी काही जास्त बार्गेनिंग केली नाही। मला जे पटलं ते मी घेतलं आणि जे नाही पटलं ते मी सोडून दिलं। तुम्ही बघू शकता परत तेच आहेत, बँगल्स वगैरे सगळं तेच आहे, म्हणून मी कमीत कमी शॉट घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। आणि बॅग्स पण खूप सुंदर होते। आणि ह्या ज्या कॉस्मेटिक्सच्या दुकानं त्या ज्या मागे दिसत होत्या, त्या कोणतीही वस्तू एकच दुकान होती की जिथं 50 रुपयाला घ्या। मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी काय घेतलेलं आहे असं। आणि माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो शॉर्टमध्ये बघायचं विसरू नका की मी यात्रेमध्ये काय खरेदी केलेलं आहे। आणि परत एकदा सांगते, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। बाय बाय गाईज।